एका चुकीने स्वप्न स्वप्नच राहिलं, कर भलाई तर मिळे मरण या वाक्याप्रमाणे सध्या एक प्रकरण खूपच प्रसारित होत आहे। एका मुक्या प्राण्याला केलेली मदत जीवावर कशा पद्धतीने उलटते आणि त्या दयेने त्या माणसाला मरणाचा शाप लागतो, यापेक्षा मोठं दुर्दैव असूच शकत नाही। उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एक होतकरू तरुण, ज्याचे नाव होते ब्रिजेश सिंग, वय वर्ष 28, शरीर यष्टीने मजबूत, डोळ्यात घरची परिस्थिती बदलण्याचे स्वप्न आणि कबड्डी खेळाबाबतीत जपलेली निष्ठा हेच ब्रिजेशला त्याच्या शिखरापर्यंत पोहोचवणार होते। राज्यस्तरीय खेळाडू, सुवर्णपदक विजेता असल्याने तो प्रो कबड्डी स्पर्धेतून भारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न देखील पाहिले होते। परंतु म्हणतात ना, नशिबात जेवढे तेवढेच तुम्हाला मिळणार। पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा क्षणात कसा होतो, याचे हे तडफडलेलं उदाहरणच म्हणता येईल। रस्त्याने घरी जात असताना त्याला बाजूलाच एका नाल्यातून कुत्र्याचं पिल्लू पडलेलं दिसलं। पिल्लाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात पिल्लूने ब्रिजेशला चावा घेतला। त्वरित रुग्णालयात दाखल करून सुद्धा रेबीजची साधी लसही मिळाली नाही। हे दुर्लक्षच पुढे जाऊन मृत्यूचं कारणही बनलं। योग्य वेळी लस व उपचार न घेतल्यामुळे ताप, डोकेदुखी, नंतर एरोफोबिया व हायड्रोफोबियामुळे आक्रमकता वाढून त्याची तडफडून जीवनघातात संपली। रेबीज लस उपलब्ध न झाल्यानेच त्याचे निधन झाले असले तरीही प्रश्न हाच निर्माण होतो की रेबीज सारख्या गंभीर आजाराबाबत गावागावात जागरूकता कमी आणि आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा यावर सरकारने गांभीर्याने विचार केलाच पाहिजे। आज देशाचं प्रतिनिधित्व करायला निघालेला एक होतकरू तरुण एका चुकीने स्वप्नांना मुकला, यापेक्षा मोठं दुर्दैव नाही।